निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी आता कार्यकर्तेच करतायत। मात्र अद्याप शरद पवारांनी या संदर्भात काहीही सांगितलेलं नसल्याचं युगेंद्र पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं। मात्र विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता त्यांनी नाकारली देखील नाही, ही बाब देखील महत्त्वाची। त्यांच्याशी याच संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। शरद पवार बारामती भागातला दुष्काळी दौरा करत आहेत आणि त्यांच्यासोबत युगेंद्र पवार देखील या दौऱ्यात सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत आता युगेंद्र पवार आहेत। आता लोकसभेच्या आधी तुम्ही फिरत होता, नमस्कार, लोकसभेच्या आधी तुम्ही फिरत होता, काय परिस्थिती होती? आता तुम्ही दुष्काळी भागाचा दौरा करताय, अनेक ठिकाणी पावसाची देखील परिस्थिती, पण या भागातल्या पाण्याची परिस्थिती काय? लोकसभेला फिरत असताना इथं खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ आम्हाला बघायला मिळाला। गेल्या वर्षी पाऊस अजिबात झाल्या नमुळे इथले सगळे विहिरी असतील, तलाव असतील, सगळे सुकून गेलेले, पाणी अजिबात नव्हतं। आणि तेव्हा पण आपण दौरे केले, आता पण आपण दौरा घेतलाय करायला, आणि आता स्वतः साहेब आलेत आणि ते सगळं म्हणजे काय चाललंय आणि स्वतः सगळे ते बघतायत। 2 दिवसापूर्वी कार्यकर्ते गेले शरद पवारांकडे गोविंद बागेमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे। युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली। नाही काय की आता एकतर या विजयाच्या आनंदामध्ये कार्यकर्ते खूप उत्साहित असतील आणि ते स्वतःहून तिथं गेले। मला नंतर ते मीडियामध्ये समजलं की असं असं झालंय आणि कार्यकर्ते तिथं गेलेत। त्यांनी त्यांची मागणी केली असेल, त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली असावी। त्यांना असं आपण थांबवू पण शकत नाही किंवा नंतर काय बोलू पण शकत नाही। शेवटी त्यांनी पण कष्ट घेतले, त्यांनी पण कामं केलीत आणि त्यांचा उत्साह बघता ते तिथं गेले असतील, साहेबांना भेटले असतील। तर नेमकं तुमचं शरद पवारांशी बोलणं झालं असेल, काही तयारी वगैरे करायला सांगितली आहे का? नाही, अजिबात नाही, अजिबात काय बोलणं झालेलं नाहीये। जर शरद पवारांनी सांगितलं युगेंद्र पवारांना तर विधानसभा लढा, तर युगेंद्र पवार लढणार? आता हे जर तरचे गोष्टी झालेत, ते जर झालं तर तेव्हा बघू। आता पुढची जी वाटचाल आहे ती कशी असणार आहे? तुम्ही दौरा करता आहात, बारामतीमधल्या कुठल्या गोष्टी आहेत की तुम्हाला बदलल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? नाही काय आहे की बारामतीमध्ये फिरताना आम्हाला असं जाणवलं की शहरामध्ये विकास झाला आहे, बिल्डिंग, इमारती वगैरे बऱ्यापैकी चांगले काही काही कामं झालेत, नाही असं नाही। पण शहराचा विकास करत असताना ग्रामीण भागाचा विकास पण होणं गरजेचं आहे, हे असं आम्हाला सगळ्यांना ते जाणवलं। दुष्काळ मोठ्या प्रमाणात होता, 30-35 गावांमध्ये प्यायला पाणी नव्हतं, म्हणजे चाऱ्यासाठी पाणी तिथं नव्हतं। खूप काही अडचणी तिथं येत होत्या। आतले काही इंटरनल रस्ते असतील ते तयार नव्हते। बऱ्याच गावांमध्ये चांगली स्कूल तिथं नाहीये किंवा तिथं स्कूल जरी असली तरी तिथं शिक्षक त्या पद्धतीचे नव्हते। आणि जे काय आम्ही फिरताना आम्ही लोकांना सांगितलेलं की आम्ही करू, ते आता आम्ही खरं तर करायला लागलोय। आता विधानसभेत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अमोल गवाळीसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। आणि यानंतर एक मोठी महत्त्वाची बातमी आपण बघूया। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आमदार बच्चू कडू